जालन्यामधला हा प्रकल्प आहे आणि 900 कोटींच्या या प्रकल्पासंदर्भात आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। फडणवीसांनी खरं तर हा प्रकल्प रद्द केला होता, फिजिबल नाही प्रकल्प, मात्र पुन्हा एकदा त्याला गती मिळाली होती एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये आणि त्यामुळे आता हा प्रकल्प रद्द होत असताना सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा झुंपण्याची शक्यता आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार नेते संतोष सांबरे यांनी फडणवीसांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती। तर या संदर्भात वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे। तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची। त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते। मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडी सुद्धा हे करतायत। तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये मतभिन्नता आहे अशा प्रकारे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। मतभेद आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर एकनाथ शिंदेंच्या काळातला हा प्रकल्प फडणवीसांच्या आता रडारवर आहे आणि 900 कोटींच्या या प्रकल्पावरून आता पुन्हा एकदा झुंपण्याची शक्यता आहे। सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला शिंदेंच्या काळामध्ये एकदा पुन्हा गती मिळालेली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून या संदर्भातली चौकशी करावी अशी मागणी केली होती। जालन्यामध्ये तयार होत असलेला सिडकोचा हा प्रकल्प आहे। तर या संदर्भात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको प्रशासनाला आता आदेश दिलेत। त्यामुळे हा प्रकल्प रद्द होण्याच्या बेतात असताना आता राजकीयदृष्ट्या कसं नेमकं यातले सगळे मतभेद दूर होतात का हे बघावं लागणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन गटांमध्ये फारसं अलबेल दिसत नाहीये। भाजप आणि शिवसेनेमध्ये फारसं अलबेल दिसत नाही अशी अनेक उदाहरणं खरं तर पुढे आली। अर्थातच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मंचावर एकत्रित दिसत असताना मात्र अंतर्गत काही वेगळे मतभेद आहेत हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय आणि पुन्हा एक असाच प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय। 900 कोटींचा हा प्रकल्प आहे, त्यामुळे सेना आणि भाजप झुंपण्याची शक्यता आहे। तर काही वेळापूर्वी आपण संतोष सांबरे यांच्याशी सुद्धा बोललो, यूबीटीचे नेते ज्यांनी पत्र लिहून या संदर्भातली चौकशीची मागणी केलेली होती।